आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे, केली ती लेकुरे सलगी पायी. करावे कौतुक संती माय बापी, जीवन देऊनी रोपी विस्तारिजे. आधारे वदली प्रसादाची वाणी, उच्छिष्ट शेवनी तुमचिया. करावे कौतुक संती माय बापी, जीवन देऊनी रोपी विस्तारिजे. तुका म्हणे हेची करीतो विनंती, तुका म्हणे हेची करीतो विनंती. मागे न पुढती सेवादान, करावे कौतुक संती माय बापी, जीवन देऊनी रोपी विस्तारिजे. पांडुरंगा संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्र यजननी देवाची धन्य धन्य कनाथा तुमची पायी माझा माता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानांच्या विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं, ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने. विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं, शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या. आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे, केली ती लेकुरे सलगी पायी. करावे कौतुक संती माय बापी, जीवन देऊनी रोपी विस्तारिजे. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला हा अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा असून, महाराज या अभंगामधून आपले प्राणप्रिय आदर्शभूत असणारे जे संत महात्मे आहेत, त्या संतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून संतांनी आपल्याला वेळोवेळी उपदेशामृताचं सिंचन करून आणि आपला बौद्धिक विकास कसा करावा, आपल्या देखरेखीखाली आमचं कल्याण होईल अशा प्रकारची कृपा संतांनी करावी असे कृतज्ञतापूर्वक महाराज विनंती करतात. संतांच्या समोर शरणागती करतात. आज आपला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सांप्रदायिक पद्धतीने प्रतिवर्षी संपन्न होतो. तसा याही वर्षी अत्यंत भव्यतेने परिसरातील वैकुंठवासी पूजनीय गुरुवर्य रामकृष्ण भाऊ, वैकुंठवासी गुरुवर्य भगवान भाऊ आणि त्यांचंच अनुकरण करत करत आपल्या जीवनाची पारमार्थिक जीवनाची मार्गक्रमणा करणारे, अगदी तंतोतंत कोणत्याही प्रकारची उणीव कमतरता न ठेवता त्याच वृत्तीने भावने समर्पित वृत्तीने आपल्या जीवनामध्ये एक आदर्शभूत पद्धतीने ज्यांनी परमार्थ भक्ती केली, भगवत रूप झाले, असे थोर सत्पुरुष वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ बाबा. खरं तर ह्या ज्या मूर्ती आहेत ना, यांना खरोखर गाथा मूर्ती, जसं वेद मूर्ती असतात ना, नुसतं वेद कंठस्थ नाही,
तर त्या वेदाच्या उपदेशाप्रमाणे वर्तन असणारे. म्हणून हे जे महात्मे आहेत की खरोखर जगद्गुरु तुकोबरायांचा जो गाथा आहे, नुसतं शब्दपाठ नाही केली तर त्या शब्दाप्रमाणे आपली वृत्ती, एकंदर आपलं जीवन ज्यांनी बनवलं, अशा थोर महापुरुषाची पुण्यतिथी आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, परिसरातील भावी भक्तांच्या सर्व अनुयायांच्या सह सर्वांना सहभागी करून आपण आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव प्रतिवर्षी भव्यतेने संपन्न करत असतो. संप्रदायातील थोर फडकरी मंडळी असतील, सेवाधारी मंडळी असतील, त्या सर्वांच्या सेवा आपल्या या उत्सवामध्ये प्रतिवर्षी असतात. बाबांच्या जीवनाचं जे काही अनेक प्रकारचं वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये प्रामुख्याने हे वैशिष्ट्य आहे की संप्रदायामधले जे सेवेधारी फडकरी मंडळी यांच्याबद्दल अत्यंत निष्ठा, अत्यंत श्रद्धा, आणि म्हणून अशा सर्व फडकरी मंडळींचं या ठिकाणी सेवा होतात. त्यामध्येच आपली ही कीर्तन सेवा आहे. आवर्जून मला ज्यांचा उल्लेख करावा लागेल की आज या सेवेकरता प्रतिवर्षाप्रमाणे आवर्जून बाबा होते तोपर्यंत या परंपरेने प्रेम केलं, सांभाळलं, जिव्हाळा दिला, आणि बाबांच्या वैकुंठ गमनाच्या पश्चातही त्याच पद्धतीचं प्रेम करणारे ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये ज्या काही प्रमुख अशा मानाच्या दिंड्या आहेत, ज्या काही सेवाधारी म्हणून मानाच्या दिंड्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अगदी रथाच्या मागे 1 नंबर दिंडी, मागच्या दांडीचा मान ज्यांच्याकडे आहे, आपण खडकतकर दिंडी म्हणतो, त्या खडकतकर परंपरेचे मालक आमचे खडकतकर महाराज, चंद्रकांत महाराज खडकतकर महाराज आहेत, चिरंजीव आहेत. तर हे सर्व मंडळी आहेत. आणि त्याच दिंडीच्या संबंधातून आमच्या परिसरामध्ये एक प्रमुख असं भक्तिनिष्ठ गाव सुसरेकर मंडळी, तीही या निमित्ताने आहेत. म्हणजे बाबांना जाऊन किती वर्ष झाले, पण बाबांच्याही पश्चात या सर्व मंडळींनी एकमेकाविषयी जो प्रेमभाव आहे, जो जिव्हाळा आहे, तो टिकवलेला आहे, तो सांभाळलेला आहे. व्यवहारामध्ये आपल्याला हे दिसणार नाही. आणि याच पद्धतीने आता इकडच्या परिसरातील सर्वच गावांचं नाव मला काय आठवणार नाहीत, पण सर्वच आपण मंडळी की बाबांच्याही पश्चात त्यांचं पुण्यस्मरण करण्याकरता, हा सोहळा साजरा करण्याकरता, संपन्न करण्याकरता आपण तन मन धनाने सक्रिय पद्धतीने मग वेगवेगळ्या प्रकारची सेवा, कोणी भजन करून सेवा करतं, अन्नदान करून सेवा करतं, झाडलोटीची सेवा आहे, या सर्व सेवा आपण बाबांच्या निमित्ताने, बाबांची कृपा प्राप्त व्हावी, रंगनाथ बाबांची कृपा प्राप्त व्हावी, भाऊंची कृपा प्राप्त व्हावी, आणि अशानेच त्या ठिकाणी कृपा प्राप्त होत असते. त्यांच्या पश्चात त्यांची सेवा काया वाचा मनाने करून, त्यांच्या मनोगताप्रमाणे वर्तन करून वागूनच त्यांची कृपा प्राप्त होते. मला वाटतं या ठिकाणची जी जुनी मंडळी आहेत त्यांना बाबांचा स्वभाव पुरता कळालेला होता, बाबांची वृत्ती पुरती कळालेली होती. बाबांचं जे वागणं होतं, जी त्यांची बुद्धी होती, एकदम संप्रदाय निष्ठ, थोडंही इकडं तिकडं झालेलं चालत नव्हतं. म्हणताना सुद्धा काना मात्रा वेलांटी उकार तो सुद्धा बदललेला चालत नव्हता. आम्ही चांगल्या पद्धतीने जवळून पाहिले, नुसतं तो विषय नव्हता. आता ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आमच्या काही वारकरी मंडळीचा असा नियम आहे महाराज की ज्ञानोबराय उठले, पालखी हल्ली की उभा राहायचं, ज्ञानोबराय बसले की बसायचं. या पूर्वीच्या मंडळीचा तर नियम असा की लघवीला सुद्धा जायचं नाही. 4-4 तास 5-5 तास सलग पालखी जर नाही बसली, काही वाद झाले, पूर्वी ते काही वाद झाले की घोडे अडवायचे.
आणि ते घोडे अडवायचे आणि मग ते चोपदार ते संस्थान ते ये तोपर्यंत भलता वेळ जायचा. तेव्हा काय असे मोबाईल नव्हते. आलो 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 या पळा पळा पळा. तर काही जर झालाच वादन ते कोणी जायचं ते घोडे बंद. 16 स्टॉप झाला की मग सर्व एकमेकांना मग निरोप जायचे. कोण कुठे आहे कोण कुठे आहे कोण कुठे आहे. ते येतोपर्यंत जागेवर भजन चालू. मी पाहिले 1 नंबर दिंडीमध्ये रंगनाथ बाबा होते, आपले निवृत्ती बाबा वक्ते हे चालायचे. महाराज माऊली निघालं की लगेच भजन सुरूच. मग ते किती अभंग होतात आणि काय काय होतंय एकदम. आणि तेही भजन अभंग म्हणण्याची पद्धत जसं आपण बोलतो ना, आपण बोलताना तरी आडखळू. पुढं काय बोलायचं आपल्याला विचार करावा लागेल. पण बाबांचं पाठांतर असं होतं पहा, आडखळतच नव्हते. नियमाचं भजन तसंच. त्यांच्या त्या गवळणीन वासुदेव म्हणायची. मग कसं ज्या अर्थाचा वासुदेव तुकाराम महाराजांचा असेल त्याच अर्थाचा नाथ महाराज झाला पाहिजे, त्याच अर्थाचा नामदेवरायांचा झाला पाहिजे. त्याच अर्थाची गवळण, एकाच अर्थाची गवळण 5ही संतांचे झाले पाहिजेत. एकाच भावार्थाच्या गवळणी झाल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने त्यांचं भजन निष्ठा असं जीवन. त्याच पद्धतीने अन्नदान, सर्व भाविकांना प्रेम. रागीट ते नियमाच्या बाबतीमध्ये कठोरपणा होता, पण खाऊ घालण्याच्या बाबतीमध्ये माय असायची. माळू पण त्या ठिकाणी असायचं. अशा अनेकविध वैशिष्ट्याने अनेकविध गुणांनी बाबांचं जीवन, भाऊंचं जीवन हे समृद्ध असं जीवन होतं. आणि अशा एका समृद्ध जीवनाची पुण्यतिथी कोणाची? ज्याने आपल्या जीवनामध्ये काही पुण्य कमवलं आणि त्या पुण्याच्या माध्यमातून अनेकांना सन्मार्ग प्रवृत्त त्या ठिकाणी केलं, सन्मार्गाला लावलं. म्हणून अशाची पुण्यतिथी. काही काही ठिकाणी तमासगिराची पुण्यतिथी, पैसे आहेत म्हणून आयुष्यभर कधी माळ नाही वारी. पुण्यतिथी कोणाची? ज्याने आयुष्यभर पापच केलं, लोकांना त्या ठिकाणी प्रबोधन करून पापाचरण करण्याकरताच प्रवृत्त केलं, त्यांची पुण्यतिथी काय? त्यांची करायचीच असेल तर पापतिथी. पण पुण्यतिथी कोणाची? ज्याने आपल्या जीवनामध्ये वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, आल्यानंतर सांगितलं की संपूर्ण गाव पारमार्थमय करून टाकलं बाबांनी. सर्व गावांना संप्रदायाबद्दल आदर आहे, संप्रदायनिष्ठ असं सर्व. हे असं दिसत नाही, कुठे असं भेटत नाही. कोठे काही एक आहे, एक नाही. सर्व गाव. अरे बाबा, कोणीतरी सर्वसामान्य माणसं आणि सर्व गावाला त्या ठिकाणी अन्नदानाची पंगत देतात. 2,500-3,000 हजार लोकांना सुग्रास त्या ठिकाणी पक्वान्नाची मेजबानी देण्याची वृत्ती निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नसते. एवढ्या लोकांना अन्नदान करण्याकरता असे त्या ठिकाणी भक्त तयार करायचे, असं लोकांच्या मध्ये धर्म पेरायचा. वाढत हा पुण्य धर्म केला. जाऊ द्या, बाबा असतील, भाऊ असतील, कृपा पात्र असणारा आपला हा संपूर्ण परिसर आहे. आणि या महात्म्याने भजनाशिवाय कीर्तनाशिवाय दुसरं काही केलंच नाही. धनाकडे संपत्तीकडे पाहिलंच नाही, देहाकडे पाहिलंच नाही. काही देहाकडे नाव लोकी,
देहाकडे त्यांचं लक्षच नव्हतं, म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य. म्हणजे या देहाचे चोचले केलेच नाहीत, काही पाहिलंच नाही. लज्जा रक्षणा करता म्हणून वस्त्र घालायची, अन्नमय कोश आहे म्हणून 2 घास खायचे. काय अशीच ती वृत्ती. एरवी देहाकडे काही पाहायचं नाही, असं आदर्शभूत असं जीवन असणारं बाबांचं जीवन. आणि आजचा दिवस बाबांच्या पुण्यतिथीचा प्रत्यक्ष दिवस आहे. सप्ताह तर 7 दिवसाचा होतोच, पण आज प्रत्यक्ष तो दिवस आहे. आणि त्या निमित्ताने कीर्तन सेवा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा भंग मी सेवेकरता घेतलेला आहे. आशय सोपा आहे की जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या समोर उभं राहतात आणि अत्यंत लीनतेने महाराज देवाच्या समोरून संतांच्या समोर गेल्यानंतर अत्यंत लीन होतात. अत्यंत शरणागत असे महाराज त्या ठिकाणी होतात. खरं तर संतांचा स्वभाव हा नम्रच असतो. लीन दीन हेची सार, भव उतरावया पार. संतांचा स्वभाव माऊली बोलतात, का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैशे जीव मात्रा शेखा, खालावती ते. का फळलिया तरुची शाखा. आपण शेतकरी मंडळीत, आपल्या दारामध्ये आंब्याचं झाड असतं, अजून मराठवाडा प्रांतामध्ये आहे जिवंत. पेरूचं झाड असतं, चिक्कूचं झाड असतं, मोसंबीचं झाड असतं. एकदा या वृक्षाला फळ लागलं की त्या फांद्या काय होतात, वर आबाळकडे निघतात. नाही ना, तसंच मी बोलतो असंच आहे इकडे सुद्धा. कोणीकडे जातात त्या, भूमीशी उतरे देखा. एकदा त्या वृक्षाला फळ लागलं, आंब्याला भरपूर आंबे लागले, फळ लागलं की मग खालून शेतकऱ्याला काय करावं लागतं, अशी मेढ म्हणतात ना, खालून टेका देणं. असा टेका द्यावा लागतो, मेढ खाली लावावी लागते. मग तो वृक्ष पेरूचा असेल, मग तो वृक्ष मोसंबीचा संत्र्याचा असेल, मग तो वृक्ष हवे बोर. आता बोराचे दिवस आहेत ना. एकदा त्या ठिकाणी त्या बोराला असं फळ लागलं ना, बोरीला बोराचं फळ लागलं की त्या फांद्या काय होतात, सहजे भूमीशी उतरे देखा. ही जशी निसर्गदत्त क्रिया आहे, तसे संत महात्मे जीव मात्रा अशेखा, खालावती ते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. संत महात्मे का त्यांच्या समोर वागतात, का समोर लावतात, कोण धनिक म्हणून नाही, ते आमचे काम आहेत. एखादा श्रीमंत धनिक पैशावाला आला की या 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 तात्या सांगत असतात. काही लोक दर्शनाला येतात ना, आल्याच्या नंतर आला नसतं, फुकट दर्शन करून गेले ना, मग त्यांच्याकडे पैसाही नाही, कोण पाहे तयाकडे. सहज आले ना, दर्शन केलं, गेले निघून. जरा 10 रुपयाची नोट ठेवली ना, मग तोंडाकडे पाहायचं. 100 रुपयाची ठेवली तर कधी आले विचारायचं. 500 रुपयाची ठेवली तर मग चहा घ्या. तसं जाऊ नका, अतिथी तसा जात नसतो. 2000ची बुडाली नाही का. जसा उत्तरोत्तर त्या ठिकाणी दक्षिणा जशी वाढत जाईल तशी समोरच्या व्यक्तीकडे पाहण्याची किंवा बोलण्याची क्रिया बदलते. त्यांना म्हणतात महाराज. आपल्यावर घेतलेलं बरं ना. त्यांना म्हणतात महाराज. आणि संत ते आहेत की समोर कोण आला ते न पाहता भगवंताचंच रूप आहे या दृष्टीने त्यांना काय करायचंय, नमन करायचंय, त्यांना त्या ठिकाणी प्रणाम करायचा आहे. आणि म्हणून असे संत महात्मे आहेत की समोर आल्याच्या नंतर नमस्यंती, त्यांना काय करतात, ते नमस्कार करतात. आणि मग त्याच्याकरता हे उदाहरण दिलं की का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरी देखा. अरे सर्वसामान्य लोकांच्या करता जर संत महात्मे त्या ठिकाणी नमस्कार करत असतील, लवत असतील, वागत असतील, विनम्र होत असतील, मग देवाच्या समोर गेल्यानंतर, संतांच्या समोर गेल्याच्या नंतर वाकणार नाहीत काय, लावणार नाहीत काय. आता आपण व्यावहारिक माणसं, देवाच्या समोर संतांच्या समोर गेल्यानंतर माणसं तिथं टाईट होतात.
बिरखुंडासारखी. आणि असे व्यावहारिक त्या ठिकाणी व्यावहारिक मोठेपण असणारी माणसं त्या ठिकाणी भेटली की मग त्यांच्या समोर संतांचं नेहमी उलट आहे. असे व्यवहारातला जर कोणी त्या ठिकाणी एखादा श्रीमंत धनिक आला तर त्याच्याकडे डोंकूनही पाहत नाहीत. अनेक महापुरुषांची उदाहरणं सांगतात. आम्ही ज्या परंपरेमध्ये आहोत, सद्गुरू जोग महाराज पुण्यामध्ये ज्ञानेश्वरी सांगायची म्हणे. मला त्यांच्या त्या वाणीचा प्रभाव काय असेल ते. एक धनिक महाराजांच्याकडे गेला, त्यावेळेला काहीतरी मोठी दक्षिणा असेल, सांगतात ₹1,00,000. जोग महाराजांना म्हटला, महाराज हे घ्या आणि तुम्ही जे काही कार्य करता त्याच्याकरता काय करा, याचा उपयोग आणा. पूर्वीचे लोक महाराज इतके तत्वनिष्ठ होते. मामासाहेबांचे मी उदाहरणं ऐकलीत आम्ही त्यांच्या चरित्रामध्ये, किंवा ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले. ते पूर्वीचा काळ, एखादा उत्सव असला की लोक मनी ऑर्डर करायचे ना. मामांची ख्याती होती, मनी ऑर्डर करायची. आणि मग त्या मनी ऑर्डर खाली लिहावं लागायचं ना, अन्नदाना करता काय काय आणखी बाकीची व्यवस्था असतील त्याच्याकरता लिहावं लागायचं. आणि तिकडून जर ती मनी ऑर्डर आली त्याचे जर लिहिलेलं असले ना उत्सवाकरता, आणि तो जो उत्सव झालेला असला तर मामासाहेब ती मनी ऑर्डर परत पाठवायची म्हणे, आमचा उत्सव संपला, आता तुमची देणगीची गरज नाही. हे आपल्याला दंतकथा वाटण्याची शक्यता आहे ना. असं कुठं असतं काय? उत्सव संपला ना तर आम्हाला देणगीची वर्गणीची गरज नाही. काय पूर्वीचे तत्वनिष्ठ माणसं होते. मासा महाराजांच्याकडे कोण ₹1,00,000 त्या ठिकाणी घेऊन आला तर यांना काय गरज आहे? ब्रह्मचारी महात्मे सर्वस्वचा त्याग केलेले. पण तो आला, महाराजांना म्हटलं की हे ₹1,00,000 घ्या तुम्ही खर्च करा. ते म्हणले, आता तुला कळते ना, तू कर ना, तुला पुढं काय काय करायचं ते तुझ्या हाताने खर्च कर. नाही म्हणे, तुमच्या हाताने खर्च करा. आता जोग महाराज होते. जोग महाराज म्हटले, खरा जर कष्टाचा पैसा असला तर माणसाला सख्या मुलाच्या हातामध्ये ₹10 द्यायचे जीवावर येतात. हे शेतकरी मंडळी, आपण कष्ट करतोय, काय त्या ठिकाणी पीक पाणी, काय त्याला भाव मिळतोय, आणि त्याच्यात सर्व संसार प्रपंच चालवायचा आहे. आणि मुलाने जर शालेय शिक्षणाकरता किंवा बाकीच्या कशाकरता जर पैसे मागितले तर ₹100 द्यायचे म्हटले तर जीवावर येतंय, थरथर हात कापतोय. आणि हा ₹1,00,000 घेऊन आलाय न तुमच्या हाताने खर्च करा म्हणतोय. याचा काय लय, याचा पैसा नाही. मग याचा पैसा कशाचा आहे? लक्षात आलं ना दोन्ही क्रिया. त्याने काय घाम गाळलेला नाही. घाम गाळलेला असलं तर ₹100 द्यायचे म्हटलं तर खालीवर मनुष्य पाहतो. आणि याचा जर पैसा असला ना, खिशे का आपल्याला, गळे का आपल्याला, मग त्यांना काय किती राहते, मग करतात ₹1,00,000 दान. मारत होती ते. मला म्हटलं तुझ्या हाताने कर. नाही म्हणे, तुमच्या हाताने कर. तुझ्या हाताने नाही करू, नाही करता. मला हे बाबा माझ्याकडे काय काम नाही, माझ्याकडे काय उद्योग नाही, तुझं तू पैसे घेऊन जा. आता हे पैशावाले माणसं रजगुणीच असतात. ते रजगुणी, ते काय सत्वगुणी नसतात. त्याचा रजगुण काय झाला, उफाळला. आणि त्याने हे जोग महाराजांना सुनावलं, महाराज माझ्यासारखा ₹1,00,000 देणारा तुम्हाला भेटायचा नाही. सोपी गोष्ट नाही ₹1,00,000 दान करायला. ₹1,00,000 देणार तुम्हाला भेटायचं नाही. आता जोग महाराज फक्कड महात्मे होते, ब्रह्मचारी होते, काय कोणाची मूल हे त्या ठिकाणी घ्यायचं द्यायचं नव्हतं. जोग महाराज म्हटले, बेटा तूही ध्यानात ठेव, ₹1,00,000 देतो, त्या ₹1,00,000 लाथ मारणारा महाराज तुला भेटायचं नाही. काय तत्वनिष्ठ माणसं होते. मला हे सांगायचंय की एखादा पैशावाला धनिक आला तर त्या ठिकाणी आपल्यासारखा मनुष्य त्यांच्यासमोर गोंडा घोलतो, त्यांची स्तुती करतो. काही काही महाराज लोकांचं आपण ऐकत असाल, कथाकानच ऐकत असाल की एखादा धनिक आला तर त्याची काय स्तुती करतात. बाबा बोलावं लागेल, व्यवहारी 2 शब्दाने उल्लेख करावाच लागतो. तसंही चालत नाही, उल्लेख करावा लागतो. पण किती स्तुती, किती त्याचं वर्णन. माझं काही त्या प्रकाराबद्दल म्हणणं नाही, पण पाठीमागं एका वक्त्यांना दूरचा प्रवास करून कीर्तनाला यायचं होतं. त्यांनी आग्रह धरला. आता जे त्याच्या आवडीचे असतात असेल काय हरकत नाही, मग तुम्ही कीर्तनाला यावं. ते म्हणले मला वेळ नाही, मी वेळेमध्ये येऊ शकत नाही, ट्रॉफिक पुण्यातला अमका तमका, असं झाला विषय. तोय हट्टाला पेटला. त्याने सांगितलं महाराज तुमची मी हेलिकॉप्टरची व्यवस्था करतो.
पण तुम्ही कीर्तन आलं पाहिजे. ठीक आहे ना, हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. आता 5 तासाचा प्रवास अर्ध्या तासात झाला. कीर्तनाला आले आणि कीर्तनाला जेव्हा महाराज उभे राहिले, त्यांनी कीर्तनामध्ये काय काय बोलावं? आभार मानायत ना. एवढा माझा दूरचा प्रवास होणार, मी कीर्तनाला येऊ शकणार नव्हतो, पण यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. ठीक आहे, धन्यवाद. येतपर्यंत सांगितलं की 40 मिनिटं त्यांची स्तुती चालली होती कीर्तनामध्ये. जाऊ दे, कुठं काय, 40 मिनिटं स्तुती चालली होती आणि शेवट त्याच्यामध्ये वाक्य होतं की असे लोक आहेत म्हणून परमार्थ चालू आहे. म्हणजे ज्यांनी गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, नित्यनेमाचं भजन करतात, पंढरपूरची वारी करतात, पायी वारी करतात, उपवासी करतात, सर्व समर्पित भावाने, त्यांच्या पुण्याने नाही संप्रदाय चालला. मग असे 2 नंबरचे गळे काटू आणि त्यांना दिले की हे चाटू, ते गळे काटून हे चाटू. अनावश्यकपणे स्तुती. ऐका, व्यवहार सांभाळावाच लागतो. एखाद्याने केलं तर आता हा कार्यक्रम आहे, मग अशी वर्गणी पुकारत होती, आता काय त्याशिवाय लोकांना जागृती होत नाही. गोष्ट खरी आहे, उल्लेख तर करावा लागेल, पण अगदी यांच्यामुळं परमार्थ चालू आहे, टिकून आहे, हे बोलणं म्हणजे किती अज्ञान झालं महाराज, सांगा ना. मला हे सांगायचं की संत हे कसे असतात बाबा, का फळली तरुची शाखा, ते शरणागतच असतात. हा, ते कसे असतात, विनम्र असतात. त्यांच्याकडे नम्रता हा गुण आहे. म्हणून म्हणतात ना, विद्या विनयेन शोभती. विनय हा तयाची, विनय हेची संपत्ती माऊली बोलतात. हे संत महात्मे जे असतात तर त्यांची विनय म्हणजे विनम्रता ही संपत्ती, महत्वाचा गुण सांगितलेला आहे. आणि मग तो गुण जर सर्वसामान्य माणसांच्या करता जर असेल, मग संतांच्या करता जगद्गुरु तुकोबरायांचा तो गुण असणार नाही काय? देवाच्या समोर असणार नाही काय? आणि मग जेव्हा महाराज त्या ठिकाणी संतांच्या समोर उभे राहिले, संतांनी केलेले सर्व उपकार महाराजांना आठवले, त्याचं स्मरण झालं, आणि मग जगद्गुरु तुकोबराय त्या संतांच्या समोर, सद्गुरूंच्या समोर विनम्र भावाने असं म्हणतात की माझ्यासारख्या शब्द दारिद्र्याने तुमची स्तुती काय करावी, तुमचं वर्णन काय करावं. मग माझी वाणी कशी आहे? हरी आरुष माझी वाणी ओवडी उतरे, आरुष माझी वाणी ओवडी उतरे, आरुष माझी वाणी ओवडी उतरे, आरुष माझी वाणी ओवडी उतरे. केली केले पुरे सलगी पायी, केली केले पुरे सलगी पायी, केली केले पुरे सलगी पायी, केली केले पुरे सलगी पायी. आरुष माझी वाणी ओवडी उतरे, आरुष माझी वाणी ओवडी उतरे, आरुष माझी वाणी ओवडी उतरे, आरुष माझी वाणी ओवडी उतरे. केली पुरे सलगी पायी, केली पुरे सलगी पायी, केली पुरे सलगी पायी, केली पुरे सलगी पायी. संतांच्या समोर महाराज विनम्र होऊन त्या ठिकाणी उभे आहेत. आणि मग संत म्हटले असतील की बोला तुकोबा, काय बोलायचंय काय, काय म्हणायचंय काय. किंवा जेव्हा संतांची स्तुती करण्याचा योग आला, महाराज सांगतात की तुमची स्तुती माझ्या फुटक्या वाणीने मी काय करू, माझे तोडक्या मोडक्या वाणीने मी काय बोलू, काय वाणू आता, न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून माझी वाणी कशी आहे? आरुष.
आरू शब्दाचा अर्थ आहे वेडी वाकडी. ऐका, आरू शब्दाचा अर्थ आहे वेडी वाकडी. बोली लिले वेडी वाकुडी वेडी वाकुडी वेडी वाकुडी उत्तरे बोले महाराज आपल्या बोलण्याला, माझं बोलणं कसं आहे वेड वाकडे, माझं गायन कसं आहे वेडे वाकडे गायन, माझं गायन वेड वाकडे. वा मला स्वर ज्ञान नाही, आरोह अवरोह कोणता राग कोणत्या वेळेला म्हणायचा आहे, त्याचा वादी काय त्याचा संवादी काय, आम्हाला त्याचं ज्ञान नाही बाबा. ह्रस्व काय दीर्घ काय प्लुत काय आम्हाला त्याचं ज्ञान भान नाहीये. म्हणून आमचं बोलणं कसं आहे वेडवाकडं आहे. म्हणून आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे. महाराज सांगतात मी आपलं बोबडं बोललोय बा. बोबडं बोबडं कोण बोलतं 80 वर्षाचा. अरे लहान लेकरू जे 1.5-2 वर्षाचं आहे नुकतंच बोलायला लागलं ते कसं बोलतं बोबडं बोलतं ना, बोबडं बोलतं आहे का नाही. आणि मग आई काय करते ते पाण्याला मानी म्हणलं, मानी पाणी म्हणत नाही मग मानी म्हणतं. आई लगेच लक्षात घेते याला पाणी पाहिजे. त्याला भाकर म्हणता येत नाही मग काकर, असं अशा अर्थाने ते बोलत असतं. बोबडं 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 किडमिड किडमिड असं काहीतरी त्या ठिकाणी बोलतं. आपल्यासारख्या माणसाला समजत नाही. पण आईला त्या तान्या मुलाची डिक्शनरी बरोबर पाठ आहे. आमच्या माता भगिनी अशिक्षित आहेत अल्पशिक्षित आहेत, पण मुलगा काय बोलतो दुसरं कोणाला कळणार नाही. ते मुलगा रडलं ना आई बरोबर ओळखते त्याचं दुखतंय, त्याचं काही आजार आहे का, त्याला भूक लागली का, त्याला तहान लागली. तहान लागलं तर ते रडणं त्याचं वेगळंच आहे, भूक लागली तर रडण्याचा स्वर वेगळाच आहे. त्याला काही आजार झाला तर ते रडणं वेगळंच आहे. हे पुरुषाला नाही कळायचं. ते रडायला लागलं तर पुरुष त्या मुलाला समजूही शकत नाही. मुलाला बाप घेतो ना, मोठी मंडळी घेतात ना, घेतात त्याला खेळवतात आणि ते रडायला लागलं ना लगेच म्हणतात त्याच्या आई बहीण कोण असतील ना, ए बाबा हे घ्या. रडायला लागलं की ताकद नाही त्याला थांबवण्याची. पण आई अशी आहे ते मुलगा कशामुळे रडायला लागलं तिला बरोबर कळतं. मला सांगायचं की बोबडं मुलगं बोलतं ना, ते बोबडं बोललं की आईला जसं त्याचं त्या ठिकाणी काय होतं त्याच्या शब्दाचा उच्चार त्याचं ज्ञान होतं. आणि आई त्या पद्धतीने काय करते मग त्याची सेवा करते, ती क्रिया करते. तुकोबरा सांगतात आम्ही जे बोलतो ना हे वेडे वाकडे उत्तर आहेत, बोबडे आहेत बोबडे. वेडे वाकडे बाळकाचे बोल. म्हणून आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे. केली ती लेकुरे सलगी पायी. लेकराने जसं लेकरू बापाच्या पायाला धरतं, सलगी लाडे कोडे मज क्षमा करावी. मला सांगतात जसं ते लहान मुलगं काय होतं तानं मुलगं पैलवान बापाच्या पायाला धरतं, आईच्या पदराला धरतं, पदरी गाली पिळा बाप निर्बळसाठी बाळा. पैलवान बाप
105 किलोची कुस्ती करणारा. ते कुस्ती करण्याकरता ते वजन असतं ना, 80 किलो, 90 किलो, 100 किलो, 120. त्याचे महाराष्ट्र केसरी असतात ना, आपल्यासारखे उदबत्ती छाप नाही, त्याचे महाराष्ट्र केसरी असतात. आणि मग त्यांची किलोवर कुस्ती असते. आणि मग त्यांना ते राज्य पातळी, देश पातळी खेळण्याकरता जावं लागतं. आणि मग आता विजय व्हावा म्हणून काय केलं, मंडळीने ओवळलं. त्याचं कुंकुम, तिलक, अक्षता वगैरे लागल्या, त्याला ओवळलं आणि तो निघाला तर ताना मुलगा होता. निघाला. बायको सर्व विचारलेलं होतं, कुठं चालले? बाई, धाराशिवला चाललो, शिवजयंतीच्या निमित्ताने कुस्त्याचा फड आहे. आणि मग 120 किलोच्या पहिलवानाबरोबर माझी काय होणार आहे, कुस्ती होणार आहे आणि मी जिंकणार आहे. तो आता मला बोला, असं का 120 किलोचं? हो. आणि असा 120 किलोचा बाप कुस्ती खेळण्याकरता निघाला. मंडळी त्याचं औक्षण केलं आणि तो निघाला. पण लहान मुलगा घरात, त्याला बोलावं, त्याला खुणवावं, टाटा करावा म्हणून त्याजवळ गेला. ते मुलगा रांगत आलं आणि त्या बापाच्या पायाला असं पकडलं. आता त्याला, अरे मला जाऊ दे, अरे मला जाऊ दे, अरे मला जाऊ दे. त्या मुलाने काय केलं, असं घट्ट पायाला पकडलं. तोपर्यंत दूध वगैरे ठेवलं होतं म्हणून ती मंडळी घरामध्ये गेली. हा काय म्हणाला पहिलवान, अरे ऐकलं का, त्या मुलाचं नाव घेऊन, बाळूला धर, जायचंय मला, वेळ झालाय, बाळूला धर. तिने आत्ताच ऐकलं होतं की 120 किलोचा पहिलवान चितपट करण्याकरता जाणार आहे. ते म्हणले, तुम्ही कुठं चालले? म्हणजे कुस्ती खेळायला. कोणावर खेळायची? 120 किलोचा पहिलवान, त्याला चितपट करणारे. साध 8 किलोचा मुलगा ऐके ना, 8 किलोचा मुलगा ऐके ना, चालले म्हटले 120 किलोच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करायला. आता ऐका, 8 किलोचा मुलगा, त्याला ऐकणार नव्हतं काय? त्याला हात सुद्धा लावायची गरज नाही, नसतं त्याने पाय जरी असा केला ना तर ते मुलगा चांगलं 10-12 फूट जाऊन पडल भिंतीवर. पण ऐका, प्रेम प्रीतीचे बांधले. प्रेम हे असं असतं, त्याला नाही त्या ठिकाणी हे सोडून. मला हे सांगायचं आहे की सलगी लाडे कोडे मज क्षमा करावी, तशा पद्धतीने तुकोबारा सांगतात. आम्ही संतांच्या चरणाला काय केली, मिठी मारली. संत नाही आम्हाला दूर लुटू शकत, नाही आम्हाला बाजूला फेकू शकत. आमच्यावर प्रेम आहे त्यांचं, आमच्यावर जिव्हाळा आहे. म्हणून आरुषमा जीवानी बोबडी उत्तरे केली ती लेकुरे सलगी पायी. जसं ते लहान मुलगा पहिलवान बापाशी काय करतं, सलगी करतं. जाऊ द्या, पहिलवानाकडे कशाला जायचं? तुम्ही काय सगळे कार्तिक स्वामी ब्रह्मचारी संन्यासी थोडेच आहेत. तुम्ही आहेत ना, सर्वांचे लग्न झालेले आहेत ना, मुलं आहेत ना, नातू आहेत ना. कीर्तनाला निघाला, कीर्तनाची वेळ झाली आणि नेमका त्या ठिकाणी नातू जागा असावा. मला बी यायचं, मला यायचं. आभार मानावेत बाबा, आपल्याला कीर्तनाला जावं वाटत नाही, पण त्या नातवाला जर वाटू लागलं, त्या मुलाला जर वाटू लागलं 5-7 वर्षाच्या, मला कीर्तनाला यायचंय, आणावं कीर्तनाला. पण तुम्हाला वाटतं कीर्तनाला आणून ते जर कीर्तन शिकलं तर, ते जर गाथा पाठा करायला लागलं तर मग आपला संसार प्रपंच कोण करायचा? तुम्ही हुशार येतं, आणत नाहीत लहान मुलाला. जरा इतरांच्याकडे लक्ष द्या. कशा लहान मुलाला बाळकडू देतात, त्यांच्या धर्माचं शिक्षण काय काय असेल ते देतात. आणि आपलं मात्र हरिपाठ करून काय व्हायचं आणि भजन करून काय व्हायचं? अरे बाबा, हरिपाठ करून भजन करून संस्काराने युक्त तो मुलगा होईल ना. नुसती संपत्ती करून काय करायचं? मला लाथा खायच्या का? माणसं संस्कारहीन मुलांना शिक्षण देतात आणि त्याचा परिणाम असा होतो की म्हातारपणी मग यांना कशाची वाट धरावी लागते, कशाचा आधार घ्यावा लागतो, कशाचा आश्रय करावा लागतो? वृद्धाश्रमाचा. वृद्धाश्रम जर पाहिजे नसतील, तुमच्या मुलांना अशाच पद्धतीने शिक्षण घ्या. त्याने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, कलेक्टर व्हावं, तसं शिक्षण द्या. आमचं काय म्हणणं नाही. पण बाबा, तो इंजिनियर, डॉक्टर, वकील होऊ नये जर तुम्हाला आजोबा म्हणत असेल, बाप म्हणत असेल, असे काही संस्कार करा, असं काही त्याला शिकवा. आणि ते संस्कार, ते शिक्षण फक्त तुम्हाला ज्ञानोबारायांच्या हरिपाठामधून त्यांना शिकवावं. अरे, ज्ञानेश्वर माऊलीने 16व्या वर्षी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची रचना केली, हरिपाठाची रचना केली. तो काय करणार आहे? कशी जगामध्ये कीर्ती आहे?
असं काहीतरी त्याला ज्ञान, अशी काहीतरी त्याच्या बुद्धीमध्ये जागृती करावी धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी, संतांच्या विषयी. नाहीतर अगोदरपासून नकारात्मक भाव त्या ठिकाणी आपण ठेवतो. मला हे सांगायचंय, केली ते लेकुरे सलगी पायी. लेकराने जर आजोबांच्याकडे सलगी केली, कोड कौतुक केलं, तर आजोबाने उपकार मानावेत, आभार मानावेत. चल तुला कीर्तनाला यायचं आहे ना. नाही तर त्या ठिकाणी माणसं काय करतात, त्या मुलाला घरात कोणतात आणि मग येतात. मग आतापासून संस्कार नाही दिले ते पुढं कशाला येतं कीर्तनाला, मग येतच नाही. केली ते लेकुरे सलगी पायी. महाराज सांगतात, करावे कौतुक संती माय बापी. संतांनी काय करावं, आमचं कौतुक करावं बरं का, आमचे लाडकोड करावेत. जसं त्या मुलाचं लाड कोड कौतुक तो आजोबा करतो, वडील करतात ना, त्या पद्धतीने संतांनी सुद्धा आमचं कौतुक करावं. करावे कौतुक संती माय बापी. कारण आई बापाचं अंतःकरणच आपल्या मुलाचं कौतुक करणारं जाणतात, दुसरं कोणी नाही. परका कोण कौतुक करील. मग करावे कौतुक संती माय बापी. जीवन देवनी रोपी विस्तारी जे. जसं शेतकरी मंडळी ऊसाची लागवड करतात, कपाशीची लागवड करतात, आणि ते पेरलेलं बीज, लागवड केलेलं बीज निकोप पद्धतीने त्याची उगवण व्हावी आणि त्याला चांगल्या पद्धतीचं फळ यावं, आपल्याला त्याच्या माध्यमातून पैसा मिळावा, आपण समृद्ध व्हावं, अशा अपेक्षेने काय करतो, त्या झाडाच्या मुळाला पाणी घालतो. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, त्याला पाणी घालतो, फवारणी करतो, त्याला खत पाणी, आपण म्हणतो का नाही खत पाणी, योग्य मात्रेमध्ये खत देतो, योग्य मात्रेमध्ये पाणी देतो, आणि इतर किड्यांच्या पासून त्याचं संरक्षण व्हावं, त्या किड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये, आहे का नाही. रोग पडतो. आता कांद्याची लागवड तुमच्याकडे लावतात का कांदे, होते ना. मग कांदे लावले आणि जर धुई आली, धुई सकाळची वेळ ती येते थंडीच्या दिवसामध्ये, ती जर आली तर कांदे काय होतात, करपतात, जळून जातात. आणि मग त्याच्याकरता काय करतो शेतकरी, फवारणी करतो. तसं संत महात्म्यानं जगद्गुरु तुकोबारा प्रार्थना करतात, हे आमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे अटॅक होऊ शकतो, अविचाराचा, अविवेकाचा, परधर्माच्या तत्वज्ञानाचा. हा अटॅक, हा रोग आमच्यावर येऊ शकतो. आता सध्याच्या काळामध्ये भरपूर रोग आहे. आपलं सोडून इतरांचं काय लोकांना झालं काय कळत नाही. ठीक आहे, इतर धर्माचा आदरच करायचा आहे, आपलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण हिंदू धर्माला, हिंदू लोकांना एकमेकाला शिव्या देऊन नाही, आपलं आवडत नाही, आपलं चालत नाही, आणि मग इतरांचं जे परकीयांचं आहे ते मात्र आवडल्याशिवाय राहत नाही. कधी कधी मन अत्यंत विषण्ण होतं. मग अशी येत असताना ते श्रीराम लागू यांचा एक विचार ऐकत होतो. ते म्हणले 10,000 वर्षापूर्वी या ठिकाणी काय आहे, भारतामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे. 10,000 वर्ष बरं का. प्रभू रामचंद्र झालेत लाखो वर्षापूर्वी त्रेतायुगात. कृतयुगामध्ये हे मत्स्य कच्छ वराह अवतार आहेत. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, परशुरामांचा अवतार आहे. कृत, त्रेता, द्वापार युग भगवान कृष्ण आहेत. आणि त्याने सांगितलं 10,000 वर्षापासून ईश्वरी संकल्पना आहे. म्हणजे किती मेंदू नसलेली माणसं आहे ती. हे ईश्वर ही संकल्पना, देव ही संकल्पना, हिरण्यकश्यपू म्हणजे तो कृतयुगामध्ये. आता त्याला झालेत लाखो वर्ष झाली बाबा, असं आहे. आणि मग अशाच विचाराचा पगडा त्या ठिकाणी आपल्या मुलांच्यावर, अशा कॅसेटचा पगडा मुलांच्यावर पडतो. त्यांना हे बाकीचं काही माहिती नसतं, आणि मग त्याच्यामध्ये काय होतात, गुरफटले जातात. आणि मग आपल्या देवदेवतांच्या विषयी टिंगलटवळी, आपल्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी टिंगलटवळी, आमचा विषय आहे. कोणी नास्तिक असावं, कोणी आस्तिक असावं, त्याच्याबद्दल काय करायचं आपल्याला. पण जेव्हा तुम्ही नास्तिक बनून कोणताच तरी विचार त्या ठिकाणी घेऊन दिंडीबद्दल टिंगलटवळी, वारीबद्दल टिंगलटवळी, मग आम्ही तुम्हाला बोलणार. आमच्या वारीबद्दल, आमच्या देवदेवतांच्या बद्दल, आमच्या धर्मसंस्कृतीबद्दल जर तुम्ही अर्वाच्य बोलू लागले
काय करायची वारी आणि एवढे लोक आणि काम जर एवढं 3 आठवडे जर काम केलं तर केवढं मोठं त्या ठिकाणी एखादा तलाव होईल किंवा धरण होईल, अशा प्रकारचे विचार मांडत असाल तर मग आम्ही तुमच्या नास्तिकपणाबद्दल जरूर त्या ठिकाणी तुम्हाला टोचणार, मग नाही ऐकून घेणार. ऐका, त्या ठिकाणी असं परकीयांचे विचार, अल्प विचार त्या ठिकाणी घ्यायचे आणि मग बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्या ठिकाणी महाराज सांगतात की जीवन देऊनी रोपी विस्तारीची. आमची जर अशी विकृत बुद्धी व्हायला लागली बरं का, तर त्या ठिकाणी तुम्ही संतांनी काय करा, तुमच्या त्या ठिकाणी चांगल्या विचाराचा फवारा, असं जर व्हायरस आमच्या बुद्धीमध्ये आमच्या विचारामध्ये जर शिरायला लागला तर तुम्ही त्या ठिकाणी आमचं संगोपन आमचं रक्षण कसं करायचं, जसा शेतकरी फवारणी करून पिकाचं काय करतो संगोपन करतो, त्याला रोगराईपासून प्रादुर्भाव होण्यापासून रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून वाचवतो, त्याचा बचाव करतो, हे जसं शेतकरी करतो ना आणि त्या ठिकाणी चांगलं जोमदार पीक आणतो ना, अनेक प्रकारची युक्त्या वापरतो ना, मग त्याला वेळच्या वेळी पाणी देणं काय असेल, खत देणं काय असेल, फवारणी करणं काय असेल, तसं संत महात्म्याने आम्हालाही त्या ठिकाणी आमच्या बुद्धीचा तोल जाऊ नये, विचाराचा तोल जाऊ नये, आमच्या ठिकाणी विकृत विचार निर्माण होऊ नये याच्याकरता जीवन देऊनी रूपी विस्तारीजे आधारे बदली प्रसादाची वाणी. मला सांगतात मी जे बोलतोय ते तुमच्या आधाराने, माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार, मला भगवान बोलवतो किंवा नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नको, मापटाकी सळे धरिली विठ्ठले, थापटोनी केले संवाद सावधान, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी. आता बाबांच्या निमित्ताने कीर्तन हे सगळं सांगावं लागेल ना आम्हाला. असं आहे की तुकोबारा सांगतात मी जे काव्य करतोय, जे अभंग बोलतोय माझ्या युक्तीने नाही, माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार. कोणी त्या ठिकाणी माझ्या नावावर हे काव्य खपू नका. मग आधारे बदली प्रसादाची वाणी, संतांच्या कृपेचा आधार त्याला आहे, नामदेवरायांची कृपा आहे, ज्ञानोबरायांची कृपा आहे. मला सांगितलं जातं की जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीचा तर पाठ नित्याने होताच होता. एकनाथी भागवताचे 1000 पारायण महाराजांनी केले होते. म्हणून नाथरायांच्या वाणीचा प्रभाव महाराजांच्या गाथेवर, महाराजांच्या अभंगावर विशेषत्वाने आहे. ज्ञानोबारांचा प्रभाव आहे, गीतेचा प्रभाव आहे का, त्याचा आधार आहे. संतांचं जे बोलणं असतं ते मनाचं नाही, टलटन हिंगण बेट, त्याला आधार आहे बुवा. आता आम्ही जेव्हा कीर्तन करतो ना, आम्ही मनाने बोलत नाही. कोणत्याही कीर्तनकाराचं कीर्तन काय करा, तुम्ही टेप करून ठेवा, रेकॉर्ड करून ठेवा आणि नंतर विचारा तुम्ही हे वाक्य कशाबद्दल बोलले, आम्हाला सिद्ध करून द्यावं लागेल. कशाच्या आधारे बोलले, कोणता आधारे, मग सांगावं लागतं. आमच्या बोलण्याला ज्ञानोबरांच्या शब्दाचा आधारे, या ओवीचा आधारे, आमच्या बोलण्याला नाथरायांच्या शब्दाचा आधारे, आमच्या बोलण्याला निवळोबरांच्या शब्दाचा आधारे, आमच्या बोलण्याला नामदेवरांच्या शब्दाचा आधारे. नामदेवराय सांगतात, नाथराय सांगतात असं म्हणावं लागतं की नाही. आमच्या बोलण्यात तुकोबरांच्या शब्दाचा आधारे. ऐका, आपलं जे कीर्तन होतंय ना, आता कीर्तन सुरुवातीला सांगितलं की नाही, शेवेकरता घेतलेला अभंग कोणाचा आहे, तुकाराम महाराजांचा आहे. म्हणजे कीर्तन जेव्हा होतं ना, हे कीर्तन विवेचन जेव्हा होतंय ना, ते कोणाच्या आधाराने होतंय, कोणाच्या आधाराने चाललंय, तुकोबारांच्या शब्दाच्या आधाराने. जसं आपलं कीर्तन तुकोबारांच्या शब्दाच्या आधाराने आहे ना, तसं तुकोबाराय सांगतात की मी जे अभंगाची रचना करतोय ना, याला आधारे कोणाचा, आधारे बदली प्रसादाची वाणी, उच्छिष्ट सेवनी तुमची या. तुमच्या मुखातून निघालेले जे उष्टे शब्द आहेत तेच घेतलेत. तुमच्या मुखातून निघालेले शब्द. कसं आहे, आता आपण जेव्हा तुकोबारायांचा अभंग म्हणतो तर तो अभंग म्हणजे तुकोबारायांचं उष्ट आहे. आपण जेव्हा ज्ञानोबारांची ओवी म्हणतो तेव्हा ती ओवी ज्ञानोबारांची उष्ट आहे. जेव्हा आपण गीता म्हणतो ना, की ती गीतेतले श्लोक
हे भगवान कृष्णाचं काय आहे? उष्ट आहे. तुम्ही मला असं कसं काय म्हणता? हो तसंच आहे. मनोनी मणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय, म्हणून महाभारती नाही ते नोह्याची लोकी तिही. ज्ञानोबा सांगतात जे महाभारतामध्ये ज्ञान आहे ते तिन्ही लोकांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि महाभारताची रचना कोणी केली? व्यासांनी. आणि म्हणून महाभारत याच्यावर सर्व जे ज्ञान आहे, ज्ञानाचं भांडार, ते व्यासांचं उष्ट आहे. उष्ट मनोनी मणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय, सर्व ज्ञान हे व्यासांचं उष्ट आहे. म्हणून तुकोबरायांचा गाथा आपण म्हणतो की नाही, तो गाथा म्हणजे तुकोबरायांचं उष्ट आहे. उच्छिष्ट जरा शुद्ध शब्द आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायांचं उच्छिष्ट आहे. एकनाथी भागवत म्हणजे एकनाथ महाराजांचं उच्छिष्ट आहे. म्हणून आधारे बदली प्रसादाची वाणी, उच्छिष्ट शेवनी तुमचिया. तुमच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत तेच घेतलेत आणि त्याच्यावर काय केलंय, हा अभंगरूपी विचार मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कीर्तनकार सांगतात की नाही, मी जे बोललोय ते माझं काय नाही बाबा, तुकोबरायांचे शब्द आहेत, तुकोबरायांचा अभंग आहे आणि त्याच्यावर मी आपलं माझ्या भावाने काय केलंय, मी भावनेने बोललो. भावार्थ त्याला म्हणतात. भावार्थ म्हणजे प्रत्येक कीर्तनकाराचा भाव आणि त्या भावातून केलेला विचार, निघालेला अर्थ, त्याला म्हटलं जातं भावार्थ. आणि म्हणून असं संतांचं उष्ट घेऊनच आपण काय करतोय, बोलतोय. आता सध्या आपलं जे कीर्तन चाललंय ना, हे तुकोबरायांचं उष्ट मी बोलतोय म्हणजे उष्ट खातोय आणि आपण सुद्धा उष्टच खाताय. कोणाचं? तुकोबरायांचं, या अर्थाने म्हटलं तर. आणि म्हणून आधारे बदली प्रसादाची वाणी, तुमच्या आधाराने माझ्या वाणीतून प्रासादिक शब्द निघालेत. पण हे सर्व तुमचं उष्ट आहे, त्याला तुमच्या शब्दाचा, तुमच्या विचाराचा आधार आहे. आता महाराजांची किती प्रासादिक वाणी हो. या प्रासादिक वाणीबद्दल सर्व त्या ठिकाणी अनेकांनी गौरवाने महाराजांच्या वाणीबद्दल बोललेतच बोललेत. पण एक दशग्रंथी विद्वद्वर्य ऋग्वेदादी ती निप्रतिष्ठच ती वाघभोनी केली जै शिवदनी ब्रह्मशाळा, असे रामेश्वर शास्त्री ते जगद्गुरु तुकोबरायांच्या वाणीबद्दल बोलत असताना असं म्हणतात, हरी अमृताची वाणी वरुषला शुद्ध, कृपेच्या आधाराने बोललोय. तुमचं जे उच्च आहे त्याचा आधार याला आहे. आणि म्हणून माझी वाणी प्रासादिक बनली, प्रासादिक. आणि म्हणून त्या प्रासादिक वाणीचा अभ्यास केला रामेश्वर शास्त्रींनी. आणि रामेश्वर शास्त्री म्हणतात की तुकोबरायांची वाणी कशी आहे हो, प्रासादिक आहे. अमृताची वाणी वरुषाला शुद्ध. अमृत गोड आहे ना, गोड, अशी गोड तुकोबरायांची वाणी, किंवा ज्या वाणीला मरणच नाही. म्हणून तुकोबरायांच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत त्याला म्हणतात अभंग. अ म्हणजे नाही आणि भंग म्हणजे नाश. प्रासादिक काव्य नाश करण्याचा प्रयत्न केला, नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नष्ट झाले का, संपले का ते? कारण हे प्रासादिक काव्य, प्रासादिक वाणी. आणि म्हणून
आपल्या मनाचा ठाव घेणारी वाणी जर कोणती असेल ती तुकोबरायांची वाणी महाराज. आपल्या वाणीचा महाराजांची वाणी कशी आपल्याला आकर्षित करून घेते हो, कशी आकर्षित करून घेते चुंबकाप्रमाणे. महाराजांची वाणी गोड त्या ठिकाणी अभंग सुरू झाले की मनुष्य लगेच कान देऊन ऐकतो. कीर्तन सुरू झालं की लगेच कान देऊन ऐकतो. आधारे वदली प्रसादाची वाणी, ही प्रासादिक वाणी. चौवेदाचे हे केली विवरण. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याला पंचमवेद म्हटलेलं आहे. पंचमवेद सोपी गोष्ट नाही. आणि मोठमोठ्या विद्वानांनी तुकोबरायांच्या गाथ्याला पंचमवेद असं म्हटलेलं आहे. 5वा वेद म्हणून तुकोबरायांची वेदवाणी, वैदिक वाणी अशी आहे. आधारे वदली प्रसादाची वाणी, उच्छिष्ट शेवनी तुमचिया. म्हणून तुम्ही आमचं कौतुक करावं, करावे कौतुक. संती माय बापी. कौतुक आहे हो. कौतुक हे प्रोत्साहन देणार असतं. एखादं कार्य झालं, एखादं काम केलं की ज्येष्ठ व्यक्ती काय करते, त्याच्या पाठवून हात फिरवते, तोंडून हात फिरवते, त्याला शाबासकी देते. वा, हे काम तू केल्याबद्दल. पाठवून हात फिरवला ना, मग त्याला म्हणतात कौतुक. आणि जरा कौतुक केलं की ते मुलगा आणखीन काय होतं, प्रोत्साहित होत नाही का. शाळेमध्ये बक्षीस देतात, द्यावं. हे स्पर्धा घेतात, बक्षीस देतात. बक्षिसाची काय किंमत असते? 4-5 रुपयाचा पेन असतो, 5-10 रुपयाची वही असते, वही पेन देतात. पण ते मुलगा घरी येऊन आजी आजोबांना, आई वडिलांना दाखवतं, मला बक्षीस मिळालं, मला बक्षीस मिळालं. शिक्षकाने माझं काय केलं, कौतुक केलं. हे कौतुक काय असतं, त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणार असतं. त्या व्यक्तीचा भावी जीवनाचा उत्कर्षाचा पाया त्या कौतुकामध्ये असतो. म्हणून करावे कौतुक. संती माय बापी. मायबाप संतांनी आमचं कौतुक करावं. जीवन देव निरोपी विस्तारी जे. आणि मग शेवटी माझी काय तुम्हाला विनंती, काय प्रार्थना आहे. तो का म्हणे हेची करीतो विनंती. संती माय बापी. करावे कौतुक. संती माय बापी. मागे नपुरते सेवादा, मागे नपुरते सेवादा. Oh
आहे एकच माझी प्रार्थना आहे. कोणती? मागे न पुढं ती सेवादान. जशी आतापर्यंत आमच्याकडून तुम्ही सेवा घेतली, भविष्यामध्ये सुद्धा आमच्याकडून यथाशक्ती तुम्ही सेवाच घ्यावी. म्हणजे आमच्याकडून चांगल्या पद्धतीचं वारीसारखं कर्म, गाथा पाठांतरासारखं कर्म घडावं, सेवा घडावी, अशा पद्धतीची कृपा तुम्ही आमच्यावर करावी. आणि हे सेवेचं दान तुम्ही आम्हाला काय करावं? द्यावं. हेची जतन करा. दान धरुनी चरण राहिलो ते घ्यावी, माझ्या हाती सेवा हेची देवा. विनवणी पुढे फार बोलो काही, अवघे पायी विदित तुका म्हणे पडिलो पाया. आणि करा छाया कृपेची, मागे न पुढती सेवादान. सेवेचं दान म्हणजे काय? तर आमच्याकडून सेवा घडेल अशा प्रकारचं अभयदान, अभय वचन तुमच्या मुखातून यावं. संतांच्या मुखातून आलं ना, जे आशीर्वाद नाही का? जसं ज्येष्ठ मंडळी म्हणतात तुझं कल्याण होईल, है का नाही? कल्याण होईल अशा पद्धतीचं वचन. म्हणून मागे न पुढे ती सेवादान करावे कौतुक संती मायबापी, जीवन देऊनी रोपी विस्तारी जे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, म्हणून जगद्गुरु तुकोबराय संतांच्या समोर उभं राहून मोठ्या विनम्रतेने, मोठ्या विनयाने आपलं जे बोलणं आहे ते बोलणं म्हणजे तुमची कृपा आहे, बरं का? तुमची कृपा आहे. आणि तीच कृपा भविष्यामध्ये आमच्या जीवनावर ठेवावी अशा प्रकारची प्रार्थना करतात. आणि ते बोलत असताना आरुष माझी वाणी वेडी वाकडी वाणी आहे. अरे वेडी वाकडी आहे. एखाद्या वेड्याने आणि एखाद्या वाकड्याने जर महाराजांचे गाथा, महाराजांचे अभंग वाचील ना, तर तो वेडा काय होईल? सुज्ञ होईल. तो वेडा शहाणा होईल, वेडा शहाणा होईल, वेडा. तुमचं काय म्हणणं आहे? कीर्तनकार म्हणजे काय आहेत? शहाणे आहेत का हे कीर्तन करणारे? जाऊ द्या, बाकीचं काय बोलू. तुमच्या समोर जो उभा राहिलाय ना, तुम्ही आम्हाला लय शहाणा समजता का? कीर्तनकार म्हणजे काय? लय शहाणा आहे काय? ऐका, पण आज लोकांचा जो आदर भाव आहे कीर्तनकाराबद्दल, त्याचा आधार काय आहे? तुकोबरांचे शब्दच ना. तुकोबरांचे शब्द घेऊन, तुकोबरांचा अभंग घेऊन कीर्तन करतो म्हणून तुम्ही आम्हाला कीर्तनकार म्हणून मानता, पाया पाडता, गुलाबजाम खाऊ घालता, नको असले तरी दूध घ्या, तूप घ्या म्हणून आग्रह करता. हे वेड्याला शहाणं बनवलंय कोणी? हे आता काय सांगा तुम्हाला, लय आम्ही लांब येत म्हणून काय लय हे समजू नका. जर इकडे बाजारात उभा केलं तर 10 रुपयाला कोणी घ्यायचं नाही हो. पण काय कीर्तन करायची झाली बा. वेड्यात ना वेडे, त्या वेड्याचा बहुमान वाढवण्याचं सामर्थ्य शक्ती कोणाच्या? तुकोबरांच्या अभंगामध्ये. आणि ते महाराज विनयाने म्हणतात की माझी वाणी वेडी वाकडी, बोलिलेली कोरेन वेडी वाकडी उत्तरे. हा, वेड्याला शहाणं करणारी वाणी, वेड्याला प्रतिष्ठा देणारी वाणी. अरे वेड्याला काय, रेड्याला, रेड्याला प्रतिष्ठा देणारी संतांची वाणी. आज अनेक रेडे आणि अनेक वेडे
या संतांच्या शब्दाच्या आधारे प्रतिष्ठित झाली. तुम्हाला सांगाव का, हे कीर्तनकार आहेत ना, आता अलीकडचे कीर्तनकार जरा आहेत बरोबर, उच्च शिक्षित झालेत बिचारे, उच्च शिक्षित आहेत, BA BCom वगैरे वगैरे, इंजिनियर असे त्या ठिकाणी आहेत. पण एक 25 वर्षापूर्वीचे कीर्तनकार ना, त्यांची जर मुलाखत घेतली ना, 3री नापास, 2री पास असेच. पण बाबा केवढी प्रतिष्ठा, 1 लाख लोकांना त्या ठिकाणी थांबवण्याचं, खेळून ठेवण्याचं सामर्थ्य वाणीमध्ये. कशामुळं? तुकोबरांचे शब्द आहेत म्हणून. आणि ते तुकोबरा बोलतात की आरुषी माझी वाणी वेडी वाकडी. ऐका, हे जे बोलणं आहे ना, हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. कसं आहे, आता मग विचारलं गुलाबजाम ज्यावेळेला आमच्या खडकत महाराजांनी विचारलं मालकांनी, अरे गुलाबजाम सर्वांना का? हो सर्वांना. पुऱ्या सर्वांना. 2,500-3 हजार लोकांना, सर्व गावाला जेवण कशाचं? गुलाबजामचं. आणि गुलाबजामचं जेवण जो करतो, लाख रुपये खर्च करतो, हे सर्व पंग देण्याकरता. लाख रुपयाच्यात खर्च होत नाही जर करायचं म्हटलं तर. आणि मग तो त्या ठिकाणी श्रीमंत पुरी, श्रीखंड पुरी, पुऱ्या, गुलाबजाम, भाजी, मसाला बैंगन आणि अशी सुंदर भाजी केलेली पंक्तीमध्ये त्या ठिकाणी वाढतो. लोक जेवतात आणि मध्ये काय करतो, विनम्रतेने गरिबाची काय म्हणतो, गरिबाची भाजी भाकरी आहे का? अरे गुलाबजाम आणि पुऱ्या आहेत, पण तो म्हणतो गरिबाची. हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. आणि जे कधी काहीच करीत नाहीत ना, जे कधी अन्नदान करीत नाहीत, सप्ताह करत नाहीत. आता इथं बरं आहे सर्वजण करतात म्हणून, नाहीतर निम्मे लोक सप्ताहाविषयी नकारच असतो. आणि ते म्हणतात काय नाही, हे नुसतं सप्ताह सुरू झालं की हे खायला प्यायला मिळतं म्हणून सप्ताह करतात. सप्ताह नाही झाला तर खायलाच मिळायचं नाही, उपोषित राहतील. ऐका, अशी पद्धत आहे. श्रीमंत माणूस असतो ना, पक्वान्नाचं भोजन करतो, पण गरिबाची भाजी भाकरी म्हणतो. तसं तुकोबरांची वाणी आहे, अमृताची वाणी, वर्षाला शुद्ध, चहुवेदाचे केले विवरण. पण ते तुकोबरा विनयाने म्हणतात आरुषी माझी वाणी, बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. असं आहे, हा विनम्रता आहे. ज्ञानोबरांच्या ठिकाणी तर पदोपदी विनम्रता आहे. म्हणून तुकोबरांची वाणी, अरे आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे, केली ती लेकुरे सलगी पायी. हे तुकोबरांचे अभंग पहिलीपासून मला सांगा कुठपर्यंत आहेत. प्रत्येक त्या ठिकाणी शिक्षणाच्या त्या याच्यामध्ये हे अभंग आहेत ना. PhD महाराजांच्या एका अभंगावर एका प्रकरणावर PhD म्हणजे डॉक्टरेट प्राप्त होते. एका अभंगावर PhD. एका अभंगावर विद्वान मंडळी. आता हे चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, पंढरपूरला बाबा ज्ञानेश्वरी सांगतात, भाऊने नाही का गाथा सांगितलेला, राऊत महाराज गाथा सांगतात. ही मंडळी अहो महिना एक महिना चंद्रशेखर महाराज एकच अभंग सांगतात. आणि ते तुकोबराय बोलतात की आरुषी माझी वाणी. ते तुकोबराय म्हणतात आरुषी माझी वाणी, बोबडी उत्तरी केली तिरे कुरे सलगी पायी. आणि म्हणून संतांचा हा विनय आहे, विनम्रता आहे. म्हणून विद्या विनयेने शोभते. म्हणून संतांचं मोठेपण, संतांची कीर्ती का टिकली? त्या ठिकाणी ते विनम्र आहेत म्हणून टिकली. आणि ते विनम्र आहेत म्हणून आपण त्यांचं भजन करतो. आणि त्यांचं भजन करून कृतार्थ होतो. ज्ञानेश्वर म्हणून आज पूज्य बाबांचा प्रत्यक्ष पुण्यतिथीचा दिवस आहे आणि सप्ताहाचा समारोप आहे. मग आपण संतांच्याकडे काय प्रार्थना करायची, काय मागणं करायचे, किंवा त्यांच्या समोर आपण कोणत्या भूमिकेतून बोलायचे. अर्थात संतांच्या समोर विनम्रच पाहिजे. ती विनम्रता आणि ते तुकोबरांच्या शब्दाच्या आधारे आपण त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला.
आणि शेवटी संतांच्याकडे आपण काय प्रार्थना करायची, का मागणं करायचे, काय विनंती करायची, मागे न पुढती सेवादान. तुमची सेवा तुमच्या मनोगताप्रमाणे आमच्याकडून सेवा करून घ्या, बस एवढंच त्या ठिकाणी संतांच्याकडे मागायचे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे, ज्यांच्या कृपेने आहे, त्यांच्याकडे मागायचे आणि मागितल्याच्या नंतर ते कृपा करतील आणि ते आपणाला देतील. संतांच्याकडे जो जो गेला तो रिकाम्या हाताने मोकळ्या झोळीने कधीच परतून येत नाही. आपण जी प्रार्थना करू, जे त्यांना मागू, ते संत महात्मे काय करतात, देतात. कृपादान केली संती कल्पांती ही सरेना, कल्पांतापर्यंत पुरेल अशा पद्धतीचं संत महात्मे दान देतात. म्हणून मागे न पुढती सेवादानानं. मग काय मागायचं आपण, काय त्यांच्याकडे संपत्ती मागायची काय, पैसे मागायचे काय, अन्नमानधन हे तो प्रारब्धाधीन. ते संतांच्याकडे काय मागायचे, संतांच्याकडे संतांची कृपा मागायची बस. आणि अशी संतांनी कृपा केली की ती आपणाला जन्मजन्मांतरामध्ये पुरणार आहे. आता कृपा भांडवल सोडी, भरी माझी मतीची पोतळी, करी ज्ञानपद्य जोडी, थोरा माते तुकाराम आदरणीय माऊलींचं जे प्रेम आहे, बाबांच्या पश्चात माऊलींचा तो जिव्हाळा, तेच प्रेम आहे. खरं तर आम्ही काय फार असं मोठा वक्ता वगैरे नाही, पण आपलं एक वारकरी म्हणून सेवा करतो. त्या प्रेमातून, त्या भावातून माऊलींचं म्हणणं की आपण ही कीर्तन सेवा करावी. आणि सेवेकरता आज खडकतकर मालक, सुसेकर मंडळी, आपण सर्व परिसरातील गावकरी भजनी मंडळी, या परंपरेमधून आपण सर्वात मृदंगवादक सर्व मंडळी आहेत, सर्वांच्या माध्यमातून ही सेवा होते. अशाच पद्धतीने सेवा आपल्याकडून करून घ्यावी अशी बाबांना प्रार्थना करायची आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण वेळ